आंबा हा फळांचा राजा आहे. उन्हाळा सुरू झाला की आपण सगळेच आंबा कधी खायला मिळतो याची वाट बघत असतो. पण या फळाबद्दल खूप गैरसमज मानले जातात. सगळ्यांचाच असा समज आहे की आंबा उष्ण आहे, पण तसं अजिबात नाही. आपल्या आयुर्वेदानुसार आंबा हा शीत म्हणजेच थंड आहे. पण मग आपल्याला उष्णतेचा त्रास का होतो? आंबा जर जास्त प्रमाणात खाल्ला तर नक्कीच त्रास होऊ शकतो. शक्यतो आंबट आंबा खाणे टाळावे. जर असा आंबट आंबा खाल्ला तर त्याने आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो. पण झाडावर पिकलेला गोड असा आंबा आपण खाल्ला तर त्याने कुठलाच त्रास होणार नाही. आणि दुसरं म्हणजे आमरस हा आंब्याचा स्वरस किंवा ज्यूस आहे. आयुर्वेदाने असं सांगितलंय की कुठलाही स्वरस हा ताजा खाल्ला पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवून शिळा करून खाल्ला तर तो बाधण्याची शक्यता जास्त असते. आता बघूया आमरस बाधला तर त्यावर काय उपाय करावा. अशा वेळी सुंठ घालून चहा करायचा आणि मस्त गरम गरम प्यायचा. काही जण आधीच आमरस बनवतानाच सुंठ पावडर घालतात. आणि दुसरा उपाय म्हणजे थोडं दूध प्यायचं. खरं तर फळं आणि दूध हा विरुद्ध आहार आहे, पण आंबा हे फळ त्यासाठी अपवाद आहे. जाणून घेऊया आंब्यामध्ये कोणकोणते पोषक तत्व असतात. आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असते. याचबरोबर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B5, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स सुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. अँटीऑक्सिडंट काय काम करतात तर आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात त्यांना बाइंड होतात आणि त्यांना स्टेबल करतात. जर फ्री रॅडिकल्स अनस्टेबल राहिले तर शरीरामध्ये कॅन्सर सारखे आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे रोजच्या आहारातून अँटीऑक्सिडंट घेणं खूप गरजेचं आहे, जे आंब्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आंब्यामध्ये असणाऱ्या विटॅमिन्समुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स किंवा फायटर सेल्स इम्युनिटीसाठी त्या जास्त गरजेच्या असतात. इम्युनिटी आणि त्यांचं कार्य चांगलं ठेवण्यासाठी ही सगळी पोषक तत्व खूप जास्त मदत करतात. आंब्याच्या सीझन नंतर पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या इन्फेक्शनने आजारी पडण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे आंबे खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपली इम्युनिटी चांगली राहील आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव होईल. आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असल्यामुळे पचनासाठी आंबा फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो. व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनमुळे मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते, दृष्टी वाढवते. आंबा हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी चांगला असतो. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. अजून एक प्रश्न सगळ्यांना नेहमी पडतो, तो म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आंबा खाल्ला तर चालेल का? आंब्यामधून एवढी सगळी पोषक तत्वे आपल्याला मिळतायत तर का खाऊ नये? फक्त तो योग्य प्रमाणात खायला हवा, नाहीतर डायबेटीस होण्याचे चान्सेस असतात. एका दिवसामध्ये एक मीडियम साईज आंबा खाल्ला तर त्याने काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करते. आंबा रक्त वाढवण्यास मदत करतो. आंब्यामध्ये लोह असते, जे लहान मुलांमधील रक्ताची कमतरता दूर करते. बिनधास्त आंबे खा आणि मस्त रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब